मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपण जो विचार करतो तो विचार आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणं, या गोष्टीला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजेच जर एखादी घटना आपल्याला घडवायची असेल तर आपण त्या प्रकारे विचार करू शकतो का? येस. ही प्रोसेस उलट करू शकतो का? येस, आपण ती करू शकतो. मग आपण कशी करायची आहे ती, म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आता तुम्ही सांगितलं तसं 5 लाख रुपये मॅनिफेस्ट करायचे आहेत, तर त्यासाठी मी विचार कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यातली एक बेसिक मेथड जी आहे तिला व्हिज्युअलायझेशन असं म्हटलं जातं. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, की आपल्या आतल्या सेन्सेसने एखादी गोष्ट क्रिएट करणं. आपल्याला जसे बाहेर सेन्सेस आहेत, बाह्य मनाला या डोळ्यांनी आपण बघतो, या कानाने ऐकतो, या नाकाने वास घेतो वगैरे, तसे आपल्या अंतर्मनाला पण सेन्सेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की डोळे बंद करा आणि शाहरुख खानचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तर आपल्याला तो दिसतो, कारण आपल्या मेमरीमध्ये असतो आणि आपल्या आतल्या डोळ्यांसमोर तो दिसतो. किंवा असं सांगितलं की अशी कल्पना करा की तुमच्या जिभेवरती एक लिंबू पिळलेला आहे, तर ती चव आपल्या मेमरीत असते, ती आपल्याला जाणवते, आपल्या आतल्या जिभेला जाणवते आणि कदाचित आपली बॉडी रिस्पॉन्ड पण करते. राईट. म्हणजे तोंडाला पाणी वगैरे सुटतं आपल्या. म्हणजे याचा अर्थ आपल्या आतमधले सेन्सेस आपण ऍक्टिव्हेट करायचे आहेत. कसं करायचं आहे हे, तर एक ठराविक वेळ ठरवा, त्यावेळेला शांत बसा, आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स करा आणि आपल्याला आता आतले सेन्सेस ऍक्टिव्हेट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला आतला डोळा ऍक्टिव्हेट करायचा. अशी कल्पना करा की तुम्ही एका थिएटरमध्ये बसलेले आहात, तुमच्या आवडीच्या थिएटरमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि समोरच्या पडद्यावरती स्वतःचा पिक्चर आपल्याला बघायचा आहे. मग तो पिक्चर कुठला बघायचा आहे? एंड रिझल्ट मूव्ही असं म्हटलं जातं त्याला. एंड रिझल्ट मूव्ही म्हणजे काय, तुम्हाला जर 5 लाख रुपये मिळाले, ज्या दिवशी मिळाले त्या दिवशी तुम्ही काय कराल, तो दिवस त्या मूव्ही थिएटरमध्ये पडद्यावरती आपण सेलिब्रेट करताना बघायचंय स्वतःला. ती घटना घडण्याआधी ती घडवायची.